सावकाशी मा सावकाशी ये सावकाशी सावकाश बस मी तुझ्या जवळच आहे गणी हे बघ बस बस इकडं शांत बस शांत बस गणी अरे तू कशा पायी रडतोयस तू नको ना रडूस प्लीज शांत शांत हो शांत हो रडू नकोस तायडे आता तू नक्की मरणार बा मला तू उचलू शकला नाही मग तुला कसं उचलणार आणि हे व्रत पूर्ण करणार नाही नाही आई बघ असं काय नाही होणार काही झालं ना तरी तरी मी हे व्रत पूर्ण करणारच बा काय चाललंय तुमचं तुम्हाला सांगितलं ना हे व्रत करायची काय बी गरज नाही मला यो विषय परत नकोय तुम्ही हातपाय धुवून घ्या मी जेवायला वाढते ए गणी चल उठ मला ना हे तुझ्यासाठी व्रत पूर्णच करायचंय बा तुझ्यासाठी मी एक महिनाभर जरी नाही जेवलो ना तर मी काय मरणार नाही अरे पण मी तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार तू तू इथं आमच्या संकटच पाहिजे बाकी मला काही माहिती नाही मी हे व्रत करणार म्हणजे करणार तायडे बा तू तू नको करूस हे व्रत हा? एकतर कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू तुला नाही झेपणार तू तू चल घरला चल हे बघ मी जे ठरवलंय ना ते मला करू दे हा काय फक्त 2 दिवस तर नाही खाल्लं ना त्यानं काय माणूस मरत नाही वा आणि कसं आहे ना बाळा मी कुणालाच काही होऊ देणार नाही अगं, मरण तर लय लांबची गोष्ट आहे आलो नाही अगं आलो थांब ना मा आलो व्रत करायचं ठरलंय ना हा, आलो ऐक ना माझं आलो वा पारू आईले मॅडम तुम्ही इथे अगं पारू आहे कुठे म्हणजे आज सकाळी श्रीकांतच्या गोळ्या नाही दिल्या माझी कॉफी अजून आलेली नाहीये खोलीत काय झालं म्हणून मी स्वतः आले बघायला अहिल्या मॅडम सॉरी मी तुमची कॉफी लगेच करून देते नाही सावित्री प्रश्न कॉफीचा नाहीये पण आज पारू आलीये की नाही कामावर ते मॅडम पारू आज सुट्टीवर आहे सुट्टी अरे
अरे मारुती 3 दिवस सुट्टीवर आहे, पारुनी आज सुट्टी घेतलीये, काय चाललंय काय? काहीच कळत नाहीये. मलाच बघायला हवं. काय चाललं तुमचं? तुम्हाला सांगितलं ना एकदा जा म्हणून. मला लई कामं आहेत. काय झालं? बरं नाही आहे का? ताप वगैरे आलाय का? माझ्याशी असं सारखं सारखं पिरमानं बोलायची गरज नाही. प्रेमाने नाही बोलायचं. नाही प्रेम आहे, पिरमानं बोलायचं मान्य आहे समजा. पण म्हणून आपण एखाद्या वेळेस भेटलो नाही, आपण फोनवर बोललो नाही, तर तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? का अशी वागतेस माझ्याशी? कशी वागते मी? नीटच तर वागते. गुरुजी, आमचं लग्न नेमकं कधी होणार? आणि गुरुजींनी जर का सांगितलं की मी लवकरच मरणार असेल, घे माझी शपथ आणि मला सांग सगळं ठीक आहे म्हणून. नॉट डन यार, नॉट डन. कालचा पूर्ण दिवस अजूनही पारूचा फोन नाहीये, मेसेज नाहीये. पारू, तुला खूप चांगलं माहिती आहे ना, मी दिवसभर उपाशी आहे, तरी सुद्धा तुला काहीच फरक पडत नाहीये. अरे असं कसं होऊ शकतं यार? एरवी एवढ्या तेवढ्या गोष्टीत माझी काळजी घेणारी तू काल दिवसभर माझ्यापासून दूर दूर का पळतीये? तुला कुठला गैरसमज झालाय का? तुला माझ्या कुठल्या गोष्टीचा राग आलाय का ग? यार पण कळणार कसं आहे? तुझ्याशिवाय कोण सांगणार आहे मला? दॅट्स इट. मीच बोलणार आहे आता. बस तुझ्याशी बोलून काय ते सूक्ष्म लावूनच टाकतो. गुरुजींनी तायडेला सांगितले, घडवून आलेलं संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार. सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार. बा बघ, मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना, तरी तू माझी साथ देशील. तू तिकडे काम करायला जाऊ नको. तू देव्यासमोर जाऊ नको. तायडे तुझ्या सगळ्यात जवळच्या देव्याच आहेत ना, त्यांनीच तुला काय केलं तर? मिक्सर तिथेच राहून गेला, त्यामुळे हे शॉर्ट सर्किट झालंय. माझ्या पारूचं आयुष्य वाचण्यासाठी काहीतरी उपाय असायला तर. डोंगरावरच्या महादेवाला अभिषेक करायचा, तोही डोंगराच्या खाली असलेल्या तळ्यातल्या पाण्याचा. मी आम्ही तायड्यासाठी मदत करणार. काय खाणार नाही, पिणार नाही. मी सांगितले ना तुम्हाला, हे व्रत करायची काय बी गरज नाहीये. देवा, माझ्या मुलीचा जीव वाचावा म्हणून मी हे व्रत सुरू केले. आज व्रताचा दुसरा दिवस. आजच्या दिवसाची ही सुरुवात आहे. असाच पाठीशी राहा.
बा 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 ऐक ना माझा, तू नको करूस ना हे व्रत. तुला वाचवण्याकरता मला हे व्रत करावंच लागेल. नाही बा, ऐक ना माझं, तू तू बस ऐक ना बा. बस तिथं. बा बा ऐक ना माझं, तू तू थांब ना. बा बा ऐक ना माझं, बा थांब ना. गुरुजी, 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 तुमच्या मोठ्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी मंदिराच्या समद्या पायऱ्या धुवून इथपर्यंत आलो. आता मला पुढचा आदेश द्या. आलोच. मारुती, हे कमंडल घे. यातलं पाणी तुझ्या मुलीच्या अंगावर 5 वेळा शिंपड आणि या हळदीचा तुझ्या मुलीच्या कपाळावर मळवट भर आणि कुंकू कपाळाला लाव. आणि हो, लक्षात ठेव, ज्या क्षणी तुझ्या मुलीच्या कपाळाला मळवट भरशील त्या क्षणानंतर तुझ्या मुलीचे पाय जमिनीला टेकता कामा नये. तिला तुला मंदिरात उचलून देवीच्या दर्शनासाठी आणावं लागेल, हे लक्षात ठेव. तुम्ही म्हणाल तसं. तथास्तु. येतो. मला असं थकून नाही चालायचं. मला माझ्या पोरीचा जीव वाचवायचा असेल ना, तर मला हे व्रत पुरं करावं लागेल.
तेव्हा तेव्हा मला हिंमत दे. असंच माझ्या पाठीशी राहा. ए बा 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 सावकाश. बा हे बघ, हे व्रत थांबव तू इकडंच. इथनं पुढचं व्रत नको करायला. बार बघ ना जरा, स्वतःकडे ताकद नाही तुझ्या अंगात. काही खाल्लं तर ताकद येईल ना. हे बघ बा, तुला तुला इथनं पुढचं व्रत नाही जमणार. अन बा तूच म्हणतोस ना, आपण जर का कुणाचं वाईट नाही केलं तर देव बी आपलं वाईट नाही करत. अन तुझी पुण्याई येईलच की माझ्या कामाला. अन हे बघ बा, देवाला जर का मला वाचवायचं असेल ना तर तो मला वाचवेलच. पण तू माझं एक हे व्रत बस झालं. तू तू चल घरला, चल चल. आता माघार नाही. हे बा मला माझ्या पोरीचा जीव वाचवावा लागेल. बा गुरुजी काय म्हणाले, बाप भाऊ किंवा नवरा हेच करू शकतात. गणी गणी घरी आजारी पडलाय. मग आता तू सांग, कोण करणार हे व्रत? मलाच करावं लागणार ना. आणि जर का मी तुला वाचवलं नाही तर मी तुझ्या आईला तोंड कसं दाखवणार? त्यामुळे मला हे व्रत करावंच लागलं. ऐक कर. ऐक ना माझं, हे बघ नको कर. तू ऐक, बा तू ऐक, ऐकणार तू? तू ऐक, तू ऐक. काय करतोयस तू? बा. ऐक ना. ओम त्र्यंबकं यजामहे